नमस्कार, मी प्राजक्ताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू। किती दिवस म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण बनवतच असतो, त्याच्यातलाच हा एक प्रकारचा लाडू आहे जो की शेंगदाण्याचा लाडू। अगदी दोन साहित्यामध्ये होतो, शेंगदाणे आणि गूळ दोन साहित्य लागतात आपल्याला त्याच्यासाठी। अगदी 10 मिनिटांमध्ये होतात, पाक वगैरे बनवायची अजिबात गरज नाहीये आणि तरी खुसखुशीत आपले लाडू होतात। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाट्या शेंगदाणे, 1 वाटी गूळ। कढई घेतलेली आहे, गॅस चालू केलाय, कढई आपली तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपले हे शेंगदाणे ओतून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने खराब शेंगदाणा साईडला काढायचा आणि जे चांगले असतात, जाळी वगैरे लागलेले असतात ते साईडला काढून घ्यायचे आणि चांगले शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। व्यवस्थित भाजून घ्यायचं। काय होतं ना की व्यवस्थित भाजलं ना की आपले लाडू 2-3 महिने टिकतात। शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। जे आपले शेंगदाणे आहेत ते लाडू त्याचे उपवासालाही आपल्याला चालतात। एकदा करून ठेवले की 2-3 महिने आरामशीर टिकतात आणि पौष्टिकही असतात, जे उपवासालाही चालतात। अगदी तूप जरा सुद्धा वापरायचं नाही, तेलाचा वापर जरा सुद्धा करायचा नाही। तर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून, आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया, झाकण लावूया आणि बारीक करून घेऊया। बारीक फिरवून घेतलेला आहे, हे बघू शकताय। अशा पद्धतीने घ्यायचे, एकदम बारीक पूड ही नाही करायची आपल्याला, हे अशा पद्धतीने करून ठेवू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी गूळ। आता हे मिक्सरला आपण बारीक फिरवून घेऊया। तर आता आपण गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। असं दाणेदार राहिलं पाहिजे, बघा अशा पद्धतीने। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता मी हे सगळं काढून घेते बाउलमध्ये। लाडू वळून घेऊयात, हे बघा अशा पद्धतीने हातावरती घ्यायचंय आणि असं वळून घ्यायचंय, असं प्रेस करायचंय, त्याला प्रेस करून वळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। जरी लाडू बनवून दिला तरी पोट भरल्यासारखं होतं आणि स्वतः जरी एक जरी खाल्ला तरी आपला नाश्ता झाल्यासारखा असतो। तर मग नक्की तुम्ही ट्राय करा, अगदी 10 मिनिटांमध्ये होते रेसिपी ही। हे बघा अशा पद्धतीने होतो लाडू। मी सगळे लाडू बनवून घेते आणि प्लेट मध्ये काढते। झालेले आहेत आपले लाडू तयार आणि खूप कमी वेळामध्ये होतात, अगदी 10 मिनिटांमध्ये होतात। तर तुम्ही बघू शकता, एक 10 ते 15 झालेले आहेत, मीडियम आकाराचे 10-15 होऊ शकतात। काय करा, अगदी उपवासालाही चालतात, पौष्टिक असतात, मुलांनाही शाळेत जर तुम्ही एक जरी लाडू दिला टिफिन मध्ये तरी पोट भरल्यासारखं होतं। तर तुम्ही नक्की ट्राय करा। नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा।